नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाची पेठ लवकरच येणार आहे किंवा घेणार आहे असं डॉक्टर वाल्मिक सरोदे प्र कुलगुरू म्हणजेच प्रो व्हाईस चान्सलर यांनी लोकमतला ही न्यूज दिलेली आहे. हे आपण काय आहे ते डिटेल्स पाहूया. पहा मित्रांनो, विद्यापीठ लवकरच पेट परीक्षा घेणार या पद्धतीने यांनी हेडलाईन दिलेली आहे. विद्यापीठ जागांची आकडेवारी मागवली आणि यामध्ये यांनी सरळ दिलेले आहे की गेल्या 4 वर्षापासून PhD प्रवेश चाचणी पेट परीक्षा होण्यासाठी डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. तर 2020च्या नंतर ही पेट निघालेली नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बघा, यांनी खाली इथं दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शेवटची पेट परीक्षा नोव्हेंबर 2020 मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतली होती. कोविडच्या काळामध्ये मित्रांनो ही पेट झाली होती. त्यानंतर आतापर्यंत पेट परीक्षा घेण्यात आलेली नाही. मागील 2 वर्षापासून पेट परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे असं सांगितलं आहे. त्याचबरोबर खाली पहा मित्रांनो, विद्यापीठ प्रशासन ही मागील अनेक वर्षापासून पेट परीक्षा घेण्याच्या घोषणाच करत आहे, मात्र प्रत्यक्षात पेट परीक्षा झालीच नाही. त्यावेळी मागील काही महिन्यांपूर्वी UGC, आता हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, पहा, कदाचित ही जी पेट परीक्षा होणार आहे की विद्यापीठ कंडक्ट करणार आहे, ही पेट परीक्षा शेवटची पेट परीक्षा असेल ज्यामध्ये आपल्याला चान्स मिळणार आहे. कारण यानंतरची पेट ही UGC गाईडलाईन प्रमाणे नेट परीक्षा, जे नेट परीक्षामध्ये जो त्यांनी PhDचं क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला ही पेट परीक्षा देण्यात येईल. म्हणजेच आत्ताची जी पेट परीक्षा आहे ही पेटच्या थ्रू तुम्हाला ॲडमिशन मिळण्याची शेवटची पेपर हा असू शकतो किंवा ही परीक्षा असू शकते. बघा, त्यावेळी मागील काही वर्षांपूर्वी UGCने, आता बघा, UGCने PhDचे प्रवेश हे नेट परीक्षेच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार नेट परीक्षांचे निकाल 3 टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे. आता बघा, हे 3 टप्प्यात किंवा हे नेटचे पहिले 2च प्रकार होते नेटनुसार. एक आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी, जे नेट उत्तीर्ण होतील ते असिस्टंट प्रोफेसरसाठी घेऊ शकत होते. आणि दुसरा जो क्रायटेरिया होता तो GRF नेटपासून GRF, ज्यांना PhDसाठी GRF पाहिजे असे विद्यार्थी होते. आता 3 टप्पे मित्रांनो, मी तुम्हाला हे UGCचे जे 3 टप्पे आहे ते आता जस्ट दाखवतोय, पहा. आणि देन आपण नंतर या न्यूजकडे येऊया. हे पहा मित्रांनो, आपल्याला इथे दिसत असेल की जेव्हा आपण नेट परीक्षेचा फॉर्म हा भरत होतो त्यावेळेस इथे पहा आपल्याला असिस्टंट प्रोफेसर, GRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप किंवा PhD ओनली. तर असे 3 प्रकार आहेत. यानंतरच्या पेट नंतर हे पहा इथं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे PhD ओनली. तर हे PhD ओनली तुम्हाला देऊन ही तुम्हाला PhDला प्रवेश घेता येईल. हे UGC, हे बघा, UGC नेट जून 2024 आणि यानंतरचं या पद्धतीने PhD ओनली हे आपल्याला इथे दिसत आहे. आपण न्यूजकडे जाऊयात. बघा, हे पहा, येथे सांगितल्याप्रमाणे नेट परीक्षांचे निकाल 3 टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे, जसे की मी तुम्हाला आत्ता दाखवलंय. आणि यानंतर बघा पुढे येथे सांगितलंय शेकडो PhD मार्गदर्शक वगळणार. आता बघा, का वगळणार? UGCच्या नियमानुसार विद्यापीठ प्रशासनाने PhD मार्गदर्शकांच्या बाबतीत एक नियम बनवला आहे. त्यास विद्यापरिषद व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नियम लागू झाला आहे. या नियमानुसार, आता नियम काय आहे बघा, नियमानुसार फक्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजे PG अभ्यासक्रमाच्या प्राध्यापकांनाच PhDचे मार्गदर्शन करता येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात कार्यरत असलेले शेकडो PhDचे मार्गदर्शक प्राध्यापक रिक्त संख्येतून वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि येथे खाली बघा, कुलगुरू म्हणजे प्रो व्हाईस चान्सलर यांनी एक नोट दिली. PhD प्रवेश परीक्षा घेण्याविषयी प्रशासनाने चर्चा केली आहे. त्यानुसार पेट परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या PhDच्या रिक्त जागांची आकडेवारी काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या संबंधित पुढील कार्यवाही कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. बघा मित्रांनो, ही जी पेट आहे ही पेट ही शेवटची पेट राहणार आहे. नंतर जो नेटचा क्रायटेरिया आहे तो लागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या पेटची चांगली तयारी करा. आणि त्याचबरोबर हे विद्यापीठ तर आहेच, परंतु पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही पण शेवटची एक पेट घेणार आहे. हे 2 चान्स मित्रांनो तुम्हाला आहेत. आता बघा,
या तुम्हाला जर जागा पाहायच्या असतील लाईव्ह किती जागा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तुमचा जो विषय आहे त्याच्या टेंटेटिव्ह कोणत्या विषयाला किती जागा आहेत हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण पोर्टलवर गेल्यानंतर बघा डॉक्टर बामू PhD हे जर टाकलं तर बघा PhD पोर्टल ओपन होतंय. त्या पोर्टलवरती आपण इथे जागा वगैरे पाहू शकतो वॅकन्सीज. यामध्ये सर्व डिटेल दिलेले आहे. 4 वर्षापूर्वी जी पेड झालेली आहे त्यामध्ये सर्व इथं दिलेलं आहे की कशी कशी हे होणार आहे वगैरे या पद्धतीने आणि त्या सूचना वगैरे त्यांनी दिलेल्या आहेत. आपण व्हॅकन्सीज पाहू मित्रांनो. हे पहा मित्रांनो इथं दिलेलं आहे त्यांनी आपल्या विषयाला किती व्हॅकन्सीज आहेत. जसं की बघा माझा विषय आहे, आमचा विषय सायकोलॉजी जर क्लिक केलं तर इथे बघा दाखवतंय. हे पहा 21/5/2024 रात्री 8:16 पर्यंतच्या ह्या जागा आहेत बघा. PhD वॅकन्सी रिपोर्ट. इथे सिरियल नंबर आहे, गाईड आहे, गाईड नेम आहे, डेसिग्नेशन आहे, मॅक्झिमम सीट किती आहे, अलॉटेड किती आहे आणि मेन बघायचं मित्रांनो तुम्हाला वॅकंट सीट किती आहेत. जसं की आपण खाली स्क्रोल केल्यानंतर 36 गाईड आहेत. ओके. त्यानंतर रिक्त जागा हे पहा एकूण जागा आहेत 180, अलॉटेड आहे 83 आणि व्हॅकंट सीट आहे बघा. व्हॅकंट सीट आहे 98. परंतु या जागेमधून जसं की आत्ताच आपण पाहिलं होतं प्रो व्हाईस चान्सलर यांनी सांगितलं आहे की काही गाईडच्या या जागा रिक्त होणार आहेत किंवा त्यांचं गाईडशिप वगळणार आहे. तर त्यानुसार या जागेमध्ये मित्रांनो कमी जास्त होऊ शकतं. ते फायनल आपल्याला पेडचं नोटिफिकेशन आल्यानंतरच आपल्याला ते समजेल. तुम्हाला जर अजून जास्त काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही PhD पोर्टल या पोर्टलवरती जाऊन यांचं नोटिफिकेशन या सर्व गोष्टी पाठीमागच्या तुम्ही पाहू शकता. आशा करतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.